वैदिक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली, काय वाटतं एकंदरीत? एक नंबर आहे त्याचा. काय रिझल्ट सगळ्यांनी वापरावं माझं तर एक म्हणणं आहे. आताची सोयाबीन जर आपण बघितली आता 100-150 शेंगा एका शेंगाला, एका 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 झाडाला झाडाला, हो. बरोबर आहे. कोणतंही झाड बघा सगळं सारखं दिसतं. सगळं सारखं शेम उंचीच. सोयाबीन जर म्हटलं ना काय होते की लागते पुढे वन पापुडी वन. रिझल्ट एक नंबर आहे बघा. हे काय असं म्हणजे मुलाखत घ्यायची सुद्धा गरज नाही. जण आता शेंग सुद्धा दाणेदार आहे. दाणेदारी म्हणजे दाना पूर्ण भरलाय. हा, दाना पूर्ण आजूक भराचा आहे. तरी 70% भरला असेल दाना. आजूक भराचा आहे, चालू आहे. नक्कीच. म्हणजे अजून तुमची सोयाबीन हिरवी आहे. हा, तुम्ही जर आता जर बघितलं तर समजा इथं बघा 17 ते 18 जूनला पेरणी केलेली. बरोबर आहे. हो. आता इथं आपण जर हे झाड जर बघितलं तर खालपासून वरपर्यंत त्याला हा, पूर्ण शेंड्यापर्यंत तुमच्या शेंगा शेंड्यापर्यंत शेंगा. दिसतात. बरोबर आहे की नाही? तरी मी पूर्ण ह्याचं पहिल्यापासून वापरलं नाही. जर ती जर कंटिन्यू जर ठुला असतो शेवटपर्यंत, हा 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 मग तर भरपूर ह्याच्यापेक्षा टॉप रिझल्ट आला. नक्कीच. 100%. ओके. आता सोयाबीनचं तुमचं एकंदरीत उत्पन्न किती निघतं दरवर्षी? दरवर्षी काय 10-12 बॅग निघत होतं. हा 10-12 म्हणजे 15-20च्या घरात आराम जाणार. 20 तर आराम बॅग जाणार. पहिलं 5-7 क्विंटल निघत होतं. 5-7 क्विंटल. आता आता 10-12 क्विंटलच्या आत येत नाही. बरोबर आहे. आता एकरी खर्च तुमचा किती झालाय? साधारण 10,000 पकडून चाला. 10,000 रुपये 2 एकरचा खर्च हा, तुमचा झालाय. बस विषय ओके, मिटला. आता त्याच्यावर मी एक साधी फवारणी बी केली ना, कोळपण केलो, हा विषयच मिटला. त्याच्यावर काढायलाच येणार मी.